बघा एकदम फ्रेश मच्छी आहे, 400 किलो आहे, 400 रुपये किलो। इथून मच्छी खरेदी करा, सुकी मच्छी खरेदी करा, तरच आहे ना तुम्हाला टेस्ट भेटेल। जय जगदंबा तुळजाभवानी। ये गुलाब है, मोरे ब्रसा, चतरी, कड़ी, कछुआ, चिमनी, गणपति, तलवार, बेटे, बोले, झंडा, चैका, पिटली, डोसा, सांभर खाते, साबुन, फिनेल वाले। हा सुरमई बघा एकदम पिटाऱ्यातनं काढलेली आहे, एक नंबर। ही किती किलोची असेल? तर मंडळी आता देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण आलो आहेत जत्रेमध्ये। तर बघूया जत्रेमध्ये काय काय स्टॉल लागले आहेत, कोणते कोणते स्टॉल आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवतो। चला तर मग। मेहंदी काढतात बघा, रेडीमेड टॅटू आहे, मेहंदी काढतात, जबरदस्त आहे ना। किती रुपये आहे एवढं करायचे? 30 रुपये। आणि किती दिवस राहणार आहे? 3-4 दिवस। एक नंबर आहे बघा, काय मस्त मेहंदी काढली, अवघ्या 2 मिनिटात मेहंदी काढली। इकडनं आपण खाली उतरलो आणि इकडे पहिलंच दुकान, इकडे सगळे मफलर आणि मस्तपैकी छान छान टोप्या लावलेल्या आहेत वरती। उन्हापासून वाचण्यासाठी टोप्या खाली आहेत आणि थंडीपासून वाचण्यासाठी वरती आहेत। आई एकविरा लिहिलेला आहे त्याच्यावर। बॉटल है, क्या रेट है बॉटल का? 100 का 3। अरे वाह, डीमार्ट पेक्षा स्वस्त आहे। डीमार्टला 70 रुपयाला एक बॉटल आहे, इथे 100ला 3 बॉटल आहेत आणि 1 लिटरचे। 1 लिटर आहे ना प्रॉपर? बाजूला बघू शकता, ही सगळ्यात आवडती गोष्ट आहे, लहानपणी मुखवटे घेऊन फिरायचो। हे बघा जत्रेतली आपली मजा लहानपणीची, हे मिळालं तरी जत्रेत सगळं मिळाल्याचा आनंद मिळून जायचा। हे IPLचं भोपू, बापरे। लेडीजचे कडे आहेत बघा, एकदम सुंदर असे रचून ठेवलेले आहेत। दादा काय रेट आहे याचा? 50 रुपया 100 रुपया कोई भी। क्या बात है। 2 क्वालिटी मध्ये त्याच्याकडे बघू शकता तुम्ही। ये कितने का है? 50 वाला। फिर 100 वाला कौन सा है? ऊपर वाला कौन सा? ये अच्छा, हे डायमंड ज्याला ज्याला लागलेलं आहे ते 100 रुपयाला आहे कडं। आणि ही साईजने जे मोठं आहे ते सुद्धा 100 रुपये। काय बनवता आता? कोमड़ा नहीं, पीकॉक बनवता, मोर। हाँ। ये बम्बई की मिठाई, पेट की सफाई, खांसी की दवाई, जो खाएगा वो पाएगा, जो खड़ा होकर देखेगा वो पछताएगा। ये लाची वाला इधर है, आपका ध्यान किधर है? ये गुलाब है, मोरे ब्रसा, चतरी, कड़ी, कछुआ, चिमनी, गणपति, तलवार, बेटे, बोले, झंडा, चैका, पिटली, डोसा, सांभर खाते, साबुन, फिनेल वाले। तलवार बना दिया, बॉल बना दिया, लगा शिक्षार। ये कोंबडा बन गया। एक नंबर कोंबडा सांगितलंय बाईने, मोरच बनवून दिलं, एक नंबर। त्या मावशीला ले मावशी 6 रुपयाचा। खाशी खोकला झटपट मोकला। याला काय पाहिजे ते आता वेगळं? तुला काय पाहिजे? काय बनवतो अजून वेगळं? अजून ब्रश बनवतो। ब्रश? हा, ब्रश द्यायला ब्रश बनतो, एक नंबर। देऊन टाक। तो ये आप घर पे बनाते हो माल कहाँ से? रेडीमेड लाता, उल्लासनगर, एवन मिठाई वाला, 17 सेक्शन, शिवाजी चौक, 2 नंबर, गजानन मार्केट से। इसमें क्या क्या डालते हैं आपको पता है या उधर से ही उनको ही पता है? नहीं, हमको भी पता है क्या क्या डालते। इसमें डालते हैं ऊसा चरस, नारियल पानी, शक्कर, इलायची, विक्स, इस्मान, तारा, अदरक रस, बस। और ये कौन से बीमारी पे काम करता है? ये खांसी खोखला झटपट मुकला करता है, सर्दी बिर्दी होता है ना उसको खत्म करता है। ये ब्रश बन गया दांत घसने का। हाँ, दांत घासायचा ब्रश बनवला, एक नंबर काम केलेलं आहे। नमस्कार। पुण्यापासून इथपर्यंत आला? हो, इथनं पुण्याबद्दल चालत आलो सर। दरवर्षी येता तुम्ही? नाही, पहिलं वर्ष आपल्याकडे यायचं। अच्छा। हा, तुळजापूरला आल्यावर आम्ही नक्की भेटतो तुम्हाला। भेटलं तर आनंद होईल, तुम्हाला डायरेक्ट देवीचं दर्शन देईन। जय हरी माऊली, जय जगदंबा तुळजाभवानी। आता जत्रेचा संपूर्ण फील घेतलाय आपण जाऊया आता पहिलं मच्छी मार्केटला। मच्छी मार्केटमध्ये अंधार झाल्यावर तुम्हाला मच्छी दाखवता येणार नाही अशी माझ्या मनात थोडी भीती आहे, तर मच्छी मार्केटमध्ये भेटूया आपण। चला तर। नमस्कार ताई। नमस्कार। कुठून आले आपण आता इकडे? अलिबाग वरनं। दरवर्षी येता तुम्ही इकडे? हे कितवा वर्ष आहे? 25 वर्ष आहे। अरे बाप रे, खूपच मोठं झालं म्हणजे तुमचे। बरं, ही कितवी पिढी आहे म्हणजे तुमची? का तिसरी पिढी। तुम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहात का? 2 कुटुंब म्हणजे भावकी झाली ना सगळी।
अच्छा, ननन भाऊजो आहे सगळे. अरे वा. बरं मग आता हे पकडून आणणं बोटीतनं वगैरे सगळे नाकवा लोक वगैरे तुमचे कुटुंबातलेच आहेत का? नाही. खरेदी करतो आम्ही आणि मग आम्ही विकतो. अच्छा, मग आता आपण कुठले कुठले मासे आता घेऊन आले इकडे विकण्यासाठी? आमच्याकडे जवळा आहे सफेद, अच्छा, बोंबील, जाडा बोंबील आहे, बारीक बोंबील आहे, वाकट आहे, खारा बांगडा आहे, सुरमई आहे. हा एक मोठी सुरमई दाखवा ना आपल्या ऑडियन्सला. बघा एक कस्टमर सुद्धा आलेला आहे यांच्याकडे. एवढा माल यांचा चांगला आहे. 500 1 किलो, 500 हे बघा मासे कशा प्रमाणामध्ये खरेदी करतात लोक. माशांची क्वालिटी बघा किती चांगली आहे. आमचा पण टीव्ही येऊ द्या. हो हो, तुम्हाला त्यासाठीच शूट करतोय. तुमचं येणारच इकडे आलात म्हणजे. पण तुम्ही दरवर्षी येता का दादा इकडे? आम्ही दरवर्षी येतो. आता मी इथं पहिल्यांदा वावशीला राहायचो, आता मी बदलापूरला राहतो. बदलापूरहून या खास जत्रेसाठी आलोय आणि खास हे बंदर घेण्यासाठी. क्या बात आहे. नाही, ताईंच्या माशाची क्वालिटी सुद्धा खूप छान वाटते बघून. प्रत्येक वेळेस इथूनच घेतो ना, त्याच्यामुळेच तर इथं आलो. हा शोधत आलो. जवळा बघा कसा फ्रेश आहे बघा. हा, जवळा बघा एकदम मस्त फ्रेश आहे, सफेद रंग. एक मिनिट तिकडे येऊन दाखवतो मी आपल्या ऑडियन्सला. फ्रेश आहे जवळा बघा. एक नंबर आहे जवळा. बघा तुम्ही नक्की इकडे व्हिजिट द्या जत्रेला आला तर. त्या ताईंकडे नक्की या. फ्रेश आहे बघा. बघा एकदम फ्रेश मच्छी आहे. 400 किलो आहे. 400 रुपये किलो. बरं, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आल्यावर तुम्ही थोडं डिस्काउंट द्याल ना? देऊ 100%. बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या. हा हा, सुरमई बघा एकदम पिटाऱ्यातनं काढलेली आहे. किती किलोची असेल? 2.5-3 किलोची. म्हणजे अख्खा मासा कितीला जाईल आपला? हा मासा आमचा 2000 पर्यंत आहे. 2000 पर्यंत जाईल ना. खूप मस्त. आणि याची लाईफ किती असते हो? किती? नाही, वर्षभर? वर्षभर टिकते. चांगला आहे, क्वालिटी चांगली असली तर वर्षभर टिकते. क्या बात आहे. खूपच सुंदर आहे मासा. म्हणजे बघून छान वाटलं. आणि या वाकट्या? अच्छा, या रस्सेवाल्या वाकट्यात ना? हा, रस्सीवाल्या वाकट्या बघू शकता तुम्ही. ती पण मस्त क्वालिटी आहे. याचा काय रेट आहे? 500 रुपये. 500 रुपये किलो. 500 सांगतो, कमी करून देतो. कमी कराच. तुम्ही आमच्या चॅनल मधून आला व्हिडिओ दाखवल्यावर तुम्ही नक्की कमी करा. हा, आता कसं आहे ताई बोलल्यावर आम्ही हक्काने सांगू शकतो तुम्हाला. बांगडा एक नंबर आहे. हे किती? याचा रेट काय सांगता तुम्ही? 100ला 6 बागडी. 100ला 6. एक नंबर. हा हा, सोड्याची साईज बघा काय आहे. छोटे सोडे अजिबात नाही आहेत. एकदम मोठे आणि फ्रेश असे सोडे. तुम्ही साईज बघू शकता. एक नंबर क्वालिटी आहे. याचा काय रेट आहे? अर्धा किलो हे द्या. 2000 रुपये. अच्छा, बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तुम्ही, अजून तुम्हाला कमी करून मिळेल. हे बघा सफेद वाकट्या पण आहे. ही एकदम चंदेरी दिसते, ओली असते ठेवायला. एक नंबर क्वालिटी आहे. खूप छान आहे. बरं, टेस्ट मध्ये कुठलं चांगलं असतं? सफेद वाकट चांगली असते की ती खारी वाकड चांगली आहे. खारी वाकट? मग ही पिठाची आहे? बिगर मिठाची. अच्छा, सोडा खूपच छान आहे इकडे. आवडलं आपल्याला. सगळेच मासे चांगले वाटले, फ्रेश आहे. चला, थँक्यू सो मच. दरवर्षी असेच येत राहा. आम्ही पण तुम्हाला भेटायला येत राहू. थँक्यू. आणि इथून मच्छी खरेदी करा, सुकी मच्छी खरेदी करा, तरच आहे ना तुम्हाला टेस्ट भेटेल. हा, नाही भेटणार. बघा सुकी मच्छी असेल तरच टेस्ट भेटेल. बरं, तुम्हाला काय नंबर वगैरे देऊ इच्छिता का? अलिबाग वाल्यांनी ब्लॉग बघितला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी नंबर सांगा. 93 71 72 021. तुमचं नाव? मीना दीपक पावसे. अच्छा, अलिबाग. बघा अलिबागला कोणाला मच्छी पाहिजे असेल जत्रेनंतर तर नक्की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. चला, आता दादांशी आपण बोलूया. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगाल का? माझं नाव नितेश गण. मी अलिबागून आलेलो आहे. अच्छा, तुम्ही दरवर्षी येता इकडे? हो, दरवर्षी येतो आम्ही. हे कितवं वर्ष आहे? हे आमचं 15-16 वर्ष असेल. अरे वा, म्हणजे चांगला खप आहे इकडे. हो हो हा, ही गोंडस परी पण आहे. तुमचीच आहे का ही परी? हो. खूप गोड बाळ आहे. बरं, मला तुम्ही याची थोडी माहिती सांगू शकाल का? कुठला फिश आहे, काय किंमत आहे याची? म्हणजे हा बोंबील आहे. हा 550 रुपये किलो आहे. पण आपल्याला आपले आहेत म्हणून अच्छा, 500 म्हणजे रुपये. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आला तर तुम्ही 50 रुपये कमी 50 रुपये करा. कमी करू. अच्छा, खूप छान. आणि याच्यापेक्षा वरचा पण क्वालिटी असते का हो, बोंबीलची? याच्यावरचा मोठा आहे. हा बघा, या साईडला दाखवू द्या. अच्छा. हा मोठा आणि जाडा आहे बोंबील. हा 600 रुपये किलो. अच्छा, 600 रुपये किलो बघू शकता. थोडे वाढले त्याची किंमत.
जाडा आणि मोठा असल्या कारणास्तव. आणि याची किती लाईफ असते, किती दिवस राहिला? लाईफ हा 1 वर्षापर्यंत राहू शकतो. आपण थोडासा ऊन दिला ना हा. स्टोरेज करून तुम्ही ठेवू शकता. अच्छा, म्हणजे मीठ लावून सुकवलेला आहे ना? नाही नाही नाही, ओरिजिनल असं सुकवलेलं आहे. असाच सुकवलेला आहे. ही आपली कर्दी आहे. ह्याचे काय रेट आहे? हा 450 रुपये दादा किलो. 450 रुपये किलो. एक नंबर आहे. अच्छा, ही अशीच असते का चपट? हो अशीच असते. मग एक साला सकट खायची असते नाही, बनवून? नाही, याचे टोके तोडायचे असे हा. पाठून फोडून ती झाली, फायनल साफ झाली ती. अच्छा अच्छा, डोकं तोडलं पाठून फोडून की आपण मग हे बनवून खाऊ हो शकतो. खाऊ शकतो. आणि मग वाकटे आहेत ना आपल्याकडे आता, त्या वाकट्याचा काय रेट सांगा? ही पिटी वाकटी आहे, ही रश्याची वाकटी आहे. अच्छा, ही 500 रुपये किलो आहे. ही रश्यासाठी एकदम बेस्ट आहे. रश्यासाठी एकदम मस्त मोठी आहे ना, रिबन फिश बोलतो आपण त्याला. वाकटे एक नंबर आहे तिकडे. बघा ही खारी वाकटी आहे. अन्ना धरला त्याचा रेट सेम आहे काय खाऱ्या वाकटीचा पण? सेमच आहे. सेम रेट आहे बघा. तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आला तर तुम्हाला नक्की दादा इथे डिस्काउंट देईल. आणि हे तेच बोंबील आहेत ना, 500? कसारा बोंबील. कसारा बोंबील. हा 600 रुपये किलो. हा, हे 600 रुपये किलो कसारा बोंबील आहेत. काय टेस्टला चांगले असतात ना हे? टेस्टला भरपूर चांगले आहे. ही मांदेली. हो मांदेली आहे. हिची काय रेट आहे याचा? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. वाव, चांगले. आणि हे सोडे आहेत का? हे बारके सोडे आहेत. हा. अर्धा किलोचा पॅकिंग आहे. हा. 400 रुपये पॅकेट आहे, पण आपण 300 वगैरे देतो. अच्छा, चालेल. माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्ही जरा डिस्काउंट द्या त्याला. हो हो नक्की. आणि मोठी मच्छी कुठली आहे का आपल्याकडे अजून? सुरमई वगैरे? आहे. सुरमई बघूया आता. मोठी मच्छी एकदम. हा हा, एक नंबर साईज आहे. ही मीठ लावलेली आहे नाही? हो. आणि याला किती दिवस लागतात सुकायला अंदाजे प्रोसेस म्हणजे एकदा कट करून वगैरे झाली ना, स्वच्छ पाण्याने धुतली, हा, एक 10-15 दिवसात एकदम रेडी होते ती. रेडी होते. आणि मग ही पण 1 वर्ष राहते? हो हो हो. आणि ही किती रुपये किलो आहे आता? त्याची 400 रुपये किलो आहे दादा. 400 रुपये. ही साईज मोठी असल्यामुळे. हा. अच्छा. आणि याची आता किती वजन असेल याचं? हाचा मिनिमम 1.5 किलो वजन असेल. 1.5 किलो असेल. अच्छा, याची किंमत 600 आपल्याला 650 रुपयापर्यंत येईल लागते. हा कुपा मासा आहे. कुपा मासा काय रेट आहे? हे सगळे 400 ला जातात. 4 पीस. 4 पीस 400, म्हणजे 100 ला 1. 100 ला आहे. अच्छा. आणि हे बांगडे पण? बांगडे 100 ला 4. 100 ला 4 आहेत बांगडे. अच्छा. हा पण कुपाच आहे ना? हो खूपच आहे. पण हा मोठा आहे थोडा याच्यापेक्षा. हो हो मोठा. हा मोठा आहे. अच्छा. आणि हे कट केलेलं काय सुरमई आहे? मोठी मासा. गोटी मासा. अच्छा, एक नंबर मार्केट आहे इकडे. परत एकदा नाव आणि तुझा मोबाईल नंबर सांग ना. माझं नाव नितेश गाड. माझा नंबर आहे 9130592646. अच्छा. वाव मासा आहे हा. बोंबिलचा स्टॉक बघू शकता कसला एक नंबर स्टॉक आहे. भरलेले आहेत सगळे बोंबिल यांच्याकडे. सफेद वाकट्या बघू शकता एकदम किती वाकट्या आहेत या. चवीला खूप छान आहे. आणि हे डोमे आहेत ना. पुढे सुद्धा सगळे असेच आहेत मासे. सगळे मासे एकंदरीत सगळे सेमच आहेत सगळ्यांकडे, काही वेगळे नाहीत. पण इथे खूप ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. हा कुठला आहे मासा? फलई. तो मोठा असतो ना बऱ्यापैकी? हा फलई. हा मोठा आहे. हे काढाल का जरा बाजूला? हा फलई मासा आपल्याला मोठावाला बघायला मिळू शकतो इकडे. एक नंबर आहे. याचा काय रेट आहे हो इकडे? 400 रुपये किलो. आणि हा 3 किलोचा असेल? 4 किलोचा आहे. 4 किलोचा आहे बघा. बांगडे सुद्धा मस्तपैकी ठेवलेले आहेत इथे सजावून. खूप सुंदर. आणि हे कापा कसली आहेत? उपा टुना फिश. अच्छा. तर तुम्ही दरवर्षी येता इकडे? हे कितवं वर्ष आहे? वडिलांपासून आलेलो म्हणजे 15-20 वर्ष झालेले. अच्छा, 15-20 वर्ष झाले तुमचं इथे लागतं. हे माल कुठनं आणता तुम्ही? जिथे असेल तिथे धानू, पालघर, मुंबई, धानूवरून येतोय. अच्छा, वेगवेगळं असं येतं. अच्छा, थँक्यू. बोंबील बघू शकता तुम्ही इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये मस्त बोंबील ठेवलेले आहेत इथे गोण भरून. सगळी सुकी मच्छी इकडे खूप चांगल्या क्वालिटीची मिळते. सगळ्यांकडनं कळलं आपल्याला. नमस्कार दादा. बोला. दादा आपलं नाव सांगू शकाल का? निलेश साकोस्कर. आपण कुठनं आले? पेंट कोळीवाडा. पेंट कोळीवाडा. बरेच लोक पेंटचेच आहेत इकडे. इथे 70-80% लोक पेंटचे आहेत. पेंटचेच आहेत बरोबर. मग तुम्ही किती वर्षापासून येते इकडे जत्रेला? ही वडिलोपार्जित जागा आहे. जवळ माझ्या अंदाजे 30-35 वर्ष झाले, जास्त झाले असतील. दादांकडे लगेच कस्टमर आले. अहो तुम्ही येतातच आहे. तासगावची यात्रा.
बघा यांनी केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इकडे खरेदी केली. 900 तुमचे ना आणि बोंबील 1 किलो तुमचे ना. हे सगळी मच्छी तुम्ही खरेदी केली आहे का आता एवढी? वाव, एवढी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केलेली आहे. किती रुपयाची घेतली तुम्ही? 2000ची आता घेतली. एक नंबर आहे. धन्यवाद. वागतीचे वाटत नाही यांची मच्छी राहील शेवटपर्यंत. सगळे रिकामे झालेले आता हे बोंबीलच्या गोणी दादाने आत्ता रिफिल केल्यात सगळ्या. आणि हे सुद्धा तुम्ही बघू शकता सगळं टप भरून आहे. ही सगळी खारी मच्छी आहे बघू शकता तुम्ही. हे दादाचा स्टॉल आहे. ही कुठली कुठली मच्छी आहे मला सांगाल का तुम्ही? बांगडा सोडे हे बांगडा आहे. हा सुद्धा बांगडाच आहे ना? हे काय वेगळं आहे दोघांमध्ये? मोठा छोटा अच्छा, साईजचा फक्त फरक आहे. आणि हे सोडे आहेत. खारे सोडे गोडे सोडे हे खारे सोडे दोन्ही पुढचे गोडे आणि हे दोन्ही गोडे. या गोड्या सोड्यांचा काय रेट आहे? 1600-1700 किलो. किलो. अच्छा, आणि ही कुठली काप आहे? लावस मिरची खारा मच्छी पोटी बोलतात. अच्छा, 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. कुपा 200 रुपये किलो. हे पण आहे तो 200 रुपये किलो. सुरमई 500 रुपये किलो. आणि हे मोठा कुठला मासा आहे? मोठी सुरमई आहे. सुरमई आहे. सुरमई 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. हे किती आहे? ही 500 किलोची होते. अच्छा, हे कुठलं आहे? तो बोटीचेच आहेत. अच्छा, डोका विका तो काढलेला असतोय तो सेम आहे ते. सेम. रामकृष्ण हरी. थँक्यू. तर सुक्या मच्छीची संपूर्ण माहिती तुम्हाला देऊन झालेली आहे. सुक्या मच्छीचा हा व्हिडिओ आपण तुर्तास इथेच थांबवतोय. व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आता हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, व्हिडिओ भरभरून शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग. आणि हो, पुढचा पार्ट 3 बघायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि जय शिवराय.